नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये. चला तर मंडळी, आज आपण एक वेगळी रेसिपी बघणार आहे. उपवासासाठी नेहमी शाबू तांदूळ, वरईचा भात किंवा अशा काही रेसिपी खाऊन कंटाळला असाल तर ही संपूर्ण रेसिपी बघा. अतिशय टेस्टी आणि चटमटीत अशी ही रेसिपी आहे, तर त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण उपवासासाठी काय स्पेशल करू शकतो तर त्याची रेसिपी आपण बनवूया. जेव्हा पण तुम्हाला असं चटमटीत खायची इच्छा होईल, उपवास असेल त्या दिवशी, तर नक्की ही रेसिपी एकदा बनवून बघा. अप्रतिम अशी बनते ही रेसिपी. जर तुम्ही एकदा बनवली ना तर पुन्हा पुन्हा बनवून खाल, अप्रतिम अशी चवीला लागते ना. तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीची रेसिपी एकदा तरी बनवून बघा. चला तर मग आपण रेसिपीज पाहूया. चला तर मंडळी, आता इथं रेसिपीसाठी इथं घेतलेले मी थोडेसे एक 7-8-10 काजू आणि थोडेसे शेंगदाणे भिजत घातले होते. एक अर्धा एक तासासाठी भिजून घेऊ शकता. त्यानंतर इथं पनीर घेतलेले. आता हे पनीर घेतलेले 200 ग्राम मधलं मी अर्ध पनीर घेणार, म्हणजे 100 ग्रामच्या आसपास पनीर घेतलेले. 4-5 मिरची घ्यायची आहे. आता आपण हे जे शेंगदाणे आणि काजू भिजत घातले त्याचं थोडंसं पाण्यातून धुवून घेतलं, स्वच्छ पाण्यातून, आणि त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले. त्यानंतर ह्या 4-5 छोट्या छोट्या मिरच्या घेतलेल्या हिरव्या, त्या आपण याच्यामध्ये घालून घेऊया. समजा तुम्ही याच्यामध्ये जर मिरचीचा वापर तुम्हाला करायचा नसेल तर तुम्ही कश्मीरी लाल तिखट येते किंवा फक्त फक्की येते चटणी, तर ती याच्यामध्ये त्याचा यूज करू शकता. आता हे पनीर आहे ते आपण बारीक बारीक तुकड्यांमध्ये अशा पद्धतीने आहे ते कट करून घेऊया. अप्रतिम अशी ही रेसिपी बनते आणि तुम्ही जर एकदा बनवली ना तर खरंच पुन्हा पुन्हा नक्कीच बनवाल. चला तर आता आपण हे पनीर आहे ते कट करून झालेलं आहे. तुमची जशी क्वांटिटी असेल त्या पद्धतीने तुम्ही आता काजू आणि याची पेस्ट करून घ्यायची, शेंगदाण्याची. चला तर आता इथं आपण जे काजू बदाम टाकून घेतले, ते मिरची घातली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये, ती एकदम बारीक मईम अशी पेस्ट करून घ्यायची. सुरुवातीला तसंच फिरून घ्यायचं, थोडंसं पाणी अर्धा कप घालायचं आणि पुन्हा फिरवून घ्यायचं आहे. जेवढी बारीक पेस्ट कराल ना तेवढं छान ग्रेव्ही आपली छान तयार होते, कारण की काही शेंगदाणा आणि काजू याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता इथे बाजूला मी बटाटा थोडासा शिजत ठेवला आहे कुकरमध्ये, आपल्याला तो पुढे लागणार आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आता हा बारीक करून झालेला आहे. आता याच्यामध्ये काय करूया आपण, जे दही असतं ना ते 3 चमचे याच्यामध्ये घालून घेतलेले, म्हणजे मी 100 ग्राम पनीर घेतलेलं आहे त्याच्यासाठी 3 चमचे याच्यामध्ये दही घालून घेतलेले, आणि तेही आपण थोडंसं याच्याबरोबर ब्लेंड करून घेऊया. बघा अशा पद्धतीची पेस्ट तयार होते. तर आता ही पेस्ट आपली तयार झालेली आहे. आता एक कढई घेतलेली आहे, कढईमध्ये आता आपण तेल घालून घेऊया. गॅस पेटवून घेतलेला आहे. गॅस शक्यतो स्लो वरती ठेवा, कारण की काय होतं, आपली ही जी पेस्ट आहे, आता याच्यामध्ये मी 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे, छोटी पळी आहे. त्यानंतर तेल थोडंसं थंडच असताना, एकदम गरम नाही करायचं, थंड असताना ही पेस्ट घालून घ्यायची. काय होतं, याच्यामध्ये काजूची पेस्ट आहे आणि दही घातलेले आहे, ते पटकन दही फाटलं पण जातं आणि खाली काजूची पेस्ट असते ती लागली जाते. त्याच्यासाठी कढई थोडी थंड असताना, तेल थोडं थंड असतानाच पेस्ट घालून घ्यायची. त्यानंतर थोडासा गॅस तुम्ही हे करू शकता, स्लो आणि मीडियम वरती ठेवून ही पेस्ट आहे ती चांगली परतून घ्यायची. जेवढी छान ही पेस्ट परतली जाईल ना तेवढा छान टेस्ट ह्या रेसिपीला येते. बघू शकता आता हळूहळू ही जे ग्रेव्ही आहे ती तेल सोडायला सुरुवात होते. त्याचा कलर थोडासा शिजल्यासारखा चेंज होत जातो बघा. एकदम जी सफेद दिसत होती त्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे. तर आता या स्टेजला काय करायचं, आता कमीत कमी 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत. आता इथे मी याच्यामध्ये लाल तिखट थोडंसं घालून घेते. जर तुम्ही मिरची घातली नसेल तर फुल चमचा भरून लाल तिखट घाला. लाल तिखट म्हणजे कश्मीरी लाल तिखट घाला, म्हणजे त्याने छान असा कलर पण येतो बघा. त्यानंतर 1 चमचा भरून मी याच्यामध्ये तूप घालून घेतलेले. तुमच्याकडे बटर असेल तर ह्या स्टेजला तुम्ही बटर घातलं तरी खूप अप्रतिम अशी रेसिपी बनते. बघा आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटं हे परतून घ्यायचं, जोपर्यंत याला तेल सुटत नाही. याच्यामध्ये काय आहे ना, रेसिपीमध्ये किंवा कोणती आपण भाजी करतो त्याच्यामध्ये मसाला भाजणं खूप महत्त्वाचं असतं. जेवढा स्लोवरती तुम्ही छान मसाला भाजला जाईल तेवढी छान आपली रेसिपी तयार होते. आता इथे बघू शकता छानपैकी तेल सगळं तूप जे टाकलेलं ते वरती यायला लागलेले, म्हणजे आपली ग्रेव्ही आपली परफेक्ट तयार झालेली. आता येतं काय करते मी, याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करते आणि त्यानंतर आपण जे कट करून घेतलेलं पनीर आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. बघा आता हे पनीर वगैरे मी तळलेलं वगैरे नाहीये, हे फ्रेश पनीर आहे. तुमचं जर म्हणजे काही पनीर असतं ना जास्त दिवसाचं असेल किंवा क्यूब मिळतं तर त्याचे तुकडे होतात, तर तसं काही पनीर असेल तर ते थोडंसं तेलावरती शालो फ्राय म्हणजे
थोडंसं तेलातनं काढून घ्या परतून आणि मग याच्यामध्ये घाला. पण जर फ्रेश असेल तर तुम्हाला परतून घ्यायची अजिबात गरज लागत नाही. बघा आता हे थोडंसं हलवत न्यायचं, कारण की खाली ग्रेव्ही लागली जाते. ग्रेव्ही तुम्हाला किती पातळ पाहिजे त्या अंदाजे तुम्ही याच्यामध्ये पाणी घालायचे, पण शक्यतो याच्यामध्ये पाणी अगदी कमी घाला, की जेणेकरून ग्रेव्हीची जी टेस्ट आहे ओरिजिनल ती तुम्हाला लागेल. जास्त पातळ केलं ते खूप मग कालवणासारखं पातळ लागेल. बघा आता इथं आपली रेसिपी आहे ती ऑलमोस्ट तयार झाली. याच्यावर थोडीशी साखर घालते म्हणजे छान चवीला लागेल आणि थोडं मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये तुम्हाला हवं असलं तर थोडंसं पाणी आणखीन घालू शकता, की लपतपीत अशी होईल, पण एवढी परफेक्ट आहे आपल्याला खाण्यासाठी. चला तर आता हे बाजूला ठेवूया, याच्यावरती झाकण ठेवूया आणि आपण पुढची तयारी करूया. आता पुढच्या तयारीसाठी इथं मी उपवासाचं जी भाजणी येते किंवा पीठ येतं ना, ऑलमोस्ट सगळ्या दुकानांमध्ये मिळालं जातं, की त्याच्यामध्ये वरई आणि राजगिरा आणि याचं पीठ असतं, मिक्समध्ये असतं ते मिळतं. तर तसं पीठ मी घेतलेलं आहे. आता ते आपण एका बाउलच्या साह्याने मापून घेऊया. आता इथं मी 2 बाउल पीठ घेणार आहे आणि चाळणीने चाळून घेऊया. बघा अशा पद्धतीने चाळून घ्यायचं, म्हणजे गुठळ्या पण राहत नाही, त्याच्यामध्ये काही घाण असेल तर तीही निघून जाते. अशा पद्धतीनं 2 कप किंवा 2 वाट्या आपण हे घेतलेले. त्यानंतर एक बटाटा घेतलेला आहे आणि तो बटाटा आपण सोलून घेऊया याच्यामध्ये. आता मीडियम आकाराचा बटाटा आहे, छान सोलून मी किसून याच्यामध्ये घातलेला आहे. शिजलेला बटाटा आहे हा. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करूया आणि त्यानंतर याच्यावरती जी हिरवी मिरची असते ती बारीक करून घेतलेली ती तुम्हाला चवीनुसार त्याच्यामध्ये ऍड करू शकता. थोडी जास्त तिखट पाहिजे असेल तर थोडी जास्त घाला. आता मी 1 चमचा घातलेली आहे आणि हे आता आपण नॉर्मल टेम्परेचर हंड्यातील पाणी आहे ते घालून थोडं थोडं पीठ आहे ते मळून घ्यायचे. पीठ मळताना एकदम जास्त पाणी घालू नका, थोडं थोडं पाणी घाला म्हणजे अंदाज येईल, कारण की बटाटा घातलेला आहे, पाणी सुटतं आणि मग कदाचित मग आपल्याला नंतर जी आपण थालीपीठ करणार आहे तर ते व्यवस्थित बनलं जाणार आहे, पातळ होईल. कारण नंतर आपण पुन्हा पाण्याचा हात लावतो. जसं हे पीठ आपण मळून ठेवतो ना, हळूहळू त्याची बाइंडिंग म्हणजे सुटत जाती आणि ते असं इचकायला तयार होतं, म्हणजे थोडंसं त्याला भेगा पडायला सुरुवात होते. तर पीठ भिजवल्यानंतर लगेच आपण हे पीठ आहे ना ते थालीपीठ करायला घेणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने रुमाल ठेवलेला आहे आणि त्यावरती पाण्याचा हात लावायचा आणि अशा पद्धतीने थापून घ्यायचे. याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल, आवडत असेल तर थोडासा शेंगदाण्याचा कूट घातला तरी चालू शकतं, परंतु मी इथं घातलेला नाही, कारण ऑलरेडी आपण शेंगदाणे ग्रेव्हीमध्ये वापरलेला आहे. चला तर अशा पद्धतीने थापून घ्यायचा. पकडताना बघा अशा पद्धतीनं रुमाल पकडायचा आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. मी अर्धा रुमाल आहे ना तो गुंडळून घेतलेला आहे, म्हणजे काय होतं आपल्याला उचलताना पूर्ण रुमाल आपल्याला तव्यावरती पडत नाही आणि आपला रुमाल पण खराब होत नाही आणि आपल्याला तव्यावरनं काढताना तो जळला जात नाही. त्याच्यासाठी या साईडनं आहे ना तो रुमाल थोडासा गुंडळून घ्यायचा. अशा पद्धतीने पकडताना बघा उलटा पकडायचा आहे. जो उजवा हात आहे तो डाव्या साईडला करायचा, डाव्या साईडचा हात उजव्या साईडला करायचा आणि मग आपण तव्यावरती तो घालून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने. आणि हे रुमाल काढताना शक्यतो तुम्ही पाण्याचा हात लावा. जर ओलसर तुमचं पीठ असेल ना तर अजिबात चिपकत नाही, किंवा सुरुवातीला आपण रुमालाला पाणी लावलं ना तर तव्यावरती घालताना अजिबात ते चिपकलं जात नाही. पण काही वेळेस जर चिपकलं तर वरतून रुमालाच्या वरनं पाण्याचा हात लावायचा आणि मग रुमाल अलगद काढून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडंसं भाजत आलं की तेलाचा किंवा तुपाची साईडनं अशी धार सोडायची आणि त्यानंतर पलटी करून घ्यायची. दोन्ही साईडनी छानपैकी खरपूस थालीपीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे. बघा काही मस्त असा कलर आलेला आहे, अतिशय चवीला एकदम मस्त असं लागतं. याच्यावरती तुम्ही समजा भाजून झालं ना, ज्यावेळेस ठेवतो आपण त्यावेळेस तुपाची धार सोडत जा, म्हणजे काय होतं ते सॉफ्ट राहतं. जेवढं गरम गरम असेल त्यावेळेस तुम्ही तुपाची धार सोडाल ना तर कितीही वेळानंतर खाल्लं तरी ते एकदम सॉफ्ट राहतो थालीपीठ आपलं. तर अशा पद्धतीने आपण बाकीची पण थालीपीठ आहेत ना ती भाजून घ्यायची आहेत. बघा काय अप्रतिम असं दिसतंय की नाही. अशीच मी बाकीची थालीपीठ आहेत ते भाजून घेतलेली आहेत. चला तर आता आपण सर्व करून घेऊया. चला तर आपले मला वाटते 5 ते 6 थालीपीठ इथं आपली तयार झालेली आहेत 2 कपामध्ये. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते, मी तूप आत्ताही लावते, सुरुवातीलाही लावलं होतं ज्यावेळेस गरम गरम काढल्यानंतर. आणि त्यानंतर आपण भाजी आहे ती सर्व करून घेऊया. बघा अप्रतिम अशी झालेली आहे. तुम्ही एकदा खाल्ली ना तर बोलणार नाही की ही भाजी उपवासासाठी बनवलेली आहे म्हणून. चला तर मग मंडळी, इथपर्यंत रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही रेसिपी पाहण्यासाठी. तर बघू शकता थालीपीठ एकदम सॉफ्ट झालेलं आहे. तुम्हाला मी मोडून पण दाखवते. अप्रतिमच आणि चवीला म्हणाल तर अतिशय टेस्टी झालेलं आहे. नक्कीच अशा पद्धतीचं जेव्हा पण उपवास असेल तर अशी रेसिपी बनवून बघा. तुमची रेसिपी कशी झाली ते मला नक्की कमेंट करून सांगा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तरी सुद्धा तुम्ही एक छोटीशी कमेंट करून सांगा. तुमच्या कमेंटमुळे मला नक्कीच प्रोत्साहन मिळेल. हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.